नमस्कार, सिम्पली निशा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक अशी जवसाची चटणी करणार आहोत। चला तर मग चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी 1 कप जवस घेतलेला आहे। त्यानंतर 10-12 लसूण पाकळ्या, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल। आता चटणी करण्यासाठी सर्वात आधी जवस गॅस मंद आचेवर ठेवून खमंग असे भाजून घ्यायचे। आता इथे जवस भाजून झाले। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता याच पॅन मध्ये चमचाभर तेल घालायचे आणि आता लसूण पाकळ्या घालून हलक्याशा परतून घ्यायचे। आता लसूण पाकळ्या परतून झालेल्या आहेत। आता प्लेट मध्ये काढून घ्यायच्यात। त्यानंतर आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। आता हा एका साईडला करून यामध्ये जिरे घालायचे आणि जिरे हलकेसे परतून घ्यायचे। त्यानंतर आता हे सर्व थंड झालं की हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे। आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। आता यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे वाटून। आता इथे आपली पौष्टिक अशी साध्या सोप्या पद्धतीने जवसाची चटणी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।